सावकाश. सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. सीधा हो. सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी आपला धानय्या सर, गाव तोरणूर, गाव काळकोट. तर इथे तुमच्यासाठी एक महत्वाचा कन्सेप्ट घेऊन आलेले आहे. ही कन्सेप्ट दरवेळेस सेट परीक्षा आणि नेट परीक्षा तसेच टीईटी परीक्षा सुद्धा ही याच्यावरती प्रश्न विचारतात. तर ही काय माहिती आहे का, प्रत्येक व्यक्तींचा स्वभाव हा वेगवेगळा स्वभाव असतो. आता माझा स्वभाव वेगळा आहे, तुमचा स्वभाव वेगळा आहे, माझा शांतलक्ष्मीचा स्वभाव वेगळा आहे, शांतलक्ष्मीचा आईचा स्वभाव वेगळा. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो. तर एकूण 14 स्वभाव आहे. 14 स्वभाव. या स्वभावाला आपण 14 इन्स्टिंक्ट असे म्हणतो. 14 इन्स्टिंक्ट हे इंग्रजीचे शब्द लक्षात घ्या. 14 इन्स्टिंक्ट. इन्स्टिंक्ट म्हणजे सहज प्रवृत्ती. हे जन्मजात आलेले गुण आहे, हे जन्मजात आलेले गुणधर्म आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये ही गुणधर्म आपल्याला पाहायला दिसतो. जेव्हा व्यक्ती जन्माला येतो त्यावेळी त्याचा शरीरात ही गुणधर्म आलेले असतात. 14 टाइप्स ऑफ गुणधर्म आपण म्हणतो. 14 प्रकारची सहज प्रवृत्ती. आता ज्याचा प्रभाव जास्त आहे त्या स्वभावाचा व्यक्ती असतो. काही व्यक्ती खूप रागीट असतात, नेहमी भांडण काढत असतात. काही व्यक्ती सेल्फ रिस्पेक्टेड असतात. काही व्यक्ती खूप नम्र असतात. काही व्यक्ती गोळा करण्याची प्रवृत्ती जास्त असतो. आता इथं 14 इन्स्टिंक्ट ह्या कन्सेप्ट ह्याला आपण जन्मजात प्रवृत्ती, सहज प्रवृत्ती असे म्हणतो. कन्नडमध्ये एक म्हण आहे, हुट्ट गुणा सुट्रुनु होगंगिला. तर म्हणजे प्रत्येक काही व्यक्तींचा स्वभाव असा असतो की ते मरेपर्यंत जातच नाही. मरेपर्यंत त्याला जन्मजात गुण म्हणतात. इथं ब्रिटन देशाचे एक व्यक्ती, मानसशास्त्रज्ञ, त्याचं नाव आहे विलियम मॅकडुगल. मॅकडुगल यांनी 14 प्रकारची सहज प्रवृत्ती सांगितलेली. ही कन्सेप्ट त्यांनी 1908 मध्ये एक पुस्तक लिहिला, आणि इंट्रोडक्शन टू सोशल सायकोलॉजी, सामाजिक मानसशास्त्र, या पुस्तकामध्ये 1908 मध्ये ही 14 प्रवृत्ती, सहज प्रवृत्ती त्यांनी सांगितलेल्या. परीक्षेला तुम्हाला प्रश्न विचारतात, मॅकडुगल यांनी कोणता कन्सेप्ट सांगितला? 14 टाइप्स ऑफ इन्स्टिंक्ट बद्दल सांगितलेले. कोणत्या पुस्तकामध्ये? अन इंट्रोडक्शन टू सोशल सायकोलॉजी. हे पुस्तक कधी लिहिले? 1908 मध्ये. हे गाडी मला वैद बुडपा. आणि हे 14 स्वभाव तुमच्या लक्षात यायला पाहिजे. आता पहिला स्वभाव आहे फ्लाईट. इंग्रजी शब्द लक्षात घ्या, फ्लाईट. फ्लाईट म्हणजे संकट जेव्हा असतो त्यावेळी त्या संकटापासून दूर जाण्याची प्रवृत्ती, म्हणजे पळून जाणे. एका प्रदेशापासून दुसऱ्या प्रदेशाकडे पळून जायचं. कशासाठी? भीतीच्या पोटाने. तिथं संकट आहे, भिवून आपण एक स्थळ सोडून दुसऱ्या स्थळाकडे जातो, त्याला फ्लाईट म्हणतात. फिअर अँड रनर. दुसरं आहे इम्पल्शन, म्हणजे तिरस्कार करणे, रिजेक्ट करणे. जे आपल्याला आवडत नाही ते सोडून देणे, रिजेक्ट करणे, ते तिरस्कार करणे. ही माणसांची स्वभाव आहे. तिसरं आहे क्युरिओसिटी. चिकित्सा, म्हणजे काय असेल त्याच्यामध्ये असे पाहण्याची प्रवृत्ती लोकांमध्ये असतो. क्युरिओसिटी, फाइंडिंग न्यू थिंग्स. पग्नॅसिटी म्हणजे अँग्री अँड फाईट, भांडण करणे, भांडण करत राहायचं. नेहमी रागीट स्वभाव, नेहमी सतत भांडण करण्याची प्रवृत्ती काही लोकांमध्ये. आता आमच्या मॅडम आहे, लय रागीट आहे, आम्ही लय नम्र आहे. आता मी पण रागीट झालो, ती पण रागीट झाला, तर रोजच भारत पाकिस्तान युद्ध होईल. म्हणून 2 मारला तरी ठीक आहे बाबा, तुम्हीच लय मान आहे असं मी म्हणतो मॅडमला. मॅडमच्या सोबत कसं आहे, अँग्री आणि फाईट. पग्नॅसिटी. सेल्फ असर्शन हा 5वा गुणधर्म आहे, 5वा सहज वृत्ती आहे, 5वा भावना आहे. सेल्फ असर्शन म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट आणि सेल्फ
प्राईड पण म्हणतात. सेल्फ प्राईड म्हणजे अहमपणाचा काही व्यक्ती असतो. आणि ते सेल्फ रिस्पेक्ट पण असतात. सेल्फ रिस्पेक्ट आणि सेल्फ अहम, त्याला सेल्फ असर्शन म्हणतात. आता सेल्फ अबेजमेंट हे आत्मगौरव आहे, हे आत्म अधीनता, की बाबा आपण त्याच्यात हंबल नम्र राहणे, नम्रता ही गुणधर्म असतो. आता ग्रेगारियसनेस म्हणजे माणसांचा स्वभाव काय आहे? ग्रुपमध्ये राहण्याची स्वभाव, सोसायटी हा ग्रुप, मित्रांचा स्वभाव, कंपनीमध्ये राहण्याची, ग्रुपमध्ये राहण्याचा स्वभाव. पण प्रत्येकाचा स्वभाव, आता माझा स्वभाव कसा आहे? एकलकुंडा, मी एकटापणा राहतो, मला कोणी मित्र नाही, काय नाही. आणि मित्र मला आवडत नाही. एक दोघं आहेत आणि ते एकदम जवळ, एकदम चांगला आहे. फालतू जास्त मित्र माझा नाहीच. प्रत्येकाचा स्वभाव असतो. आता ऍक्विजिटिव्हनेस म्हणजे कसं आहे? कलेक्शन ऑफ थिंग्स. सावकाश इली हो गला. ऍक्विजिटिव्हनेस म्हणजे कलेक्शन ऑफ थिंग्स, गोळा करण्याची, संचय करण्याची प्रवृत्ती. हो ग. काही व्यक्ती बघा गोळा करत असतो काहीतरी वस्तूंचा, घटकांचा. काही आता काल तिथं कर्नाटकातील एक गाव आहे मंड्यात, तिथं एक माणूस आहे अंके गौडरो. त्यांना पुस्तक गोळा करण्याची सवय. त्यांनी 20 लाखापेक्षा पुस्तक गोळा संग्रह केलेला आहे. त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाले. आता नवीन 10वा कन्सेप्ट आहे कन्स्ट्रक्टिव्हनेस, म्हणजे क्रिएट न्यू थिंग्स, रचना तयार करणे आणि त्याच्यापासून नवीन अर्थ निर्माण करणे, हा मानवांचा स्वभाव आहे. फूड सिकिंग म्हणजे भूक लागल्यानंतर फूड सर्च करण्याची प्रवृत्ती मानवामध्ये असतो. भूक लागल्यानंतर खाण्यासाठी तो प्रयत्न करत असतो. 12वा आहे रिप्रोडक्शन, म्हणजे संतती उत्पत्ती करणे, निर्मिती करणे. आता लग्न झाल्यानंतर मुलं आपण जन्माला घालतो किंवा प्राणी त्यांच्या पिल्लूला ते जन्माला घालतात. लस्ट म्हणा किंवा सेक्शुअल अट्रॅक्शन हे मानवांचा वैशिष्ट्य म्हणजे स्वभाव आहे. आणि त्याच्यानंतर 13वा आहे अपील, हेल्प मागणे. काही व्यक्ती इतरांचा मदत मागत असतात, हे माणसांचा स्वभाव आहे, अपील. त्याच्यानंतर 14वा आहे लाफ्टर, म्हणजे स्माइल. काही व्यक्ती नेहमी 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 हसत असतात. 2 मारला तरी हसतात, शिवाय दिले तरी हसतात, टेन्शन आलं तरी हसतात. का थोडं तर अक्कल हाय का रे तुला, म्हणतो तुमच्या शाळेवर विद्यार्थी आहे काय, त्याला काय मी म्हणतो तुला किती बोलायचं रे, 2 मारला तरी हसतो. ते लय विचित्र आहे प्राणी. स्माइलिंग नेचर, असं 14 प्रवृत्ती आहे. कृपया 14 प्रवृत्ती आपण लक्षात ठेवा. परीक्षामध्ये प्रश्न विचारतात. आता सेल्फ, खालीलपैकी कोणतं सहज प्रवृत्ती नाही मॅकडोगल प्रमाणे, किंवा खालीलपैकी कोणतं सहज प्रवृत्ती आहे मॅकडोगल यांनी सांगितलेल्याप्रमाणे, अथवा मॅकडोगल यांनी किती प्रवृत्ती सांगितलेल्या आहेत, अथवा सेल्फ असर्शन म्हणजे काय, सेल्फ रिस्पेक्ट, सेल्फ अबेजमेंट म्हणजे काय, हंबलनेस. प्रत्येकाच्या स्वभावावरती प्रश्न तुम्हाला विचारतात. ओके. आणि पग्नॅसिटी म्हणजे काय, भांडण, अँग्री फाईट, भांडण करणे. आता बघा तुमचा स्वभाव ह्याच्यात कशात बसतात तुम्ही बघा. ओके, थँक्यू. आमचा स्वभाव हे आहे, आमचा स्वभाव हे आहे, आम्ही लई गरीब माणूस आहोत. आमच्या मॅडम लय डेंजर आहे. आमचं समर्थ हे आहे, पळवलं जात होता ना इकडे, येतच नाही. चला, थँक्यू. चुनू तुमचा कोणता हो, तुमचा कोणता आहे? तुमचं पण हेच आहे. आबा बाबा, चिन्नूच्या आई आणि चिन्नू दोघांचं स्वभाव हेच आहे लाईफ साठी. तुमचं हंबल आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला, थँक्यू, नमस्कार. येवा.
बडे भारी बडे